देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सगळ्या अजून चालेल मौली 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 हो मॅडम इथे हॅलो ऐक जरा मागे जा हो काकी जरा मागे थांबा। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांचा अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। महाविकास आघाडी या निमित्तानं असं जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळते। काल महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आज शाहू महाराज सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळते। कौशिक ह्या रॅलीमध्ये सहभागी झालाय, काय सांगताय, कोण खासदार होईल कोल्हापूरचं वाटतंय? आमचे शाहू महाराज खासदार होणार, आमचे शाहू महाराज होणार आणि गुलाल आमच्या शाहू महाराजांनाच लागणार। आम्हाला आमचे राजेच पाहिजेत। या महागाईनं आम्ही कंटाळलोय, आमच्या गोरगरिबांचा हाल व्हायला लागले, त्यामुळे आमचा खासदार आमचा राजाच असणार। आमच्या जनतेचा राजा खासदार राजाच होणार आणि राजालाच गुलाल लावणार। राजालाच गुलाल लावणार म्हणतात, तुमची काय प्रतिक्रिया आहे? काँग्रेस पक्ष एकच, गोरगरिबांचा राजा एकच, आमचा कोल्हापूरचा शाहू महाराज। काँग्रेस पक्ष एकमेव, राजाशिवाय हाय कोण? काय प्रतिक्रिया? मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे। एवढंच सांगू इच्छितो की महाराजांनी सत्तेत यायच्या आधी काम केलंय, जनतेसाठी लढल्यात, तर ते राजकारणात आले तर काय बिघडतंय? त्यांच्या मागे मोठी ताकद येऊ शकते राजकारणात आले तर। महाराजांचं विरोधकांच्याकडून वय काढलं जाते, त्यांना राज्यसभा का दिली? शरद पवार साहेब तिथं, शरद पवार साहेब महाराजांना मोठे आहेत, तिथं बसून त्यांची फजिती करायल्यात। धैर्यशील मोहिते पाटीलला आपल्याकडे ओढून घेतलं, हे महाराजांचं काय सांगताय तुम्ही? वय काय दिसलं नाही। आता एवढं मी सांगतो, महाराज एक हातकलंगले लोक मतदारसंघासाठी आणि कोल्हापूर मतदारसंघासाठी एकच सांगतो, घ्या हातात मशाल, राहा खुशाल आणि दे महाराजांना साथ, होईल तुमचा विकास, एवढंच मी सांगतो। आणि मी एकच सांगू इच्छितो, काल जे महिलांनी आरोप केला की आम्हाला 200-200 रुपये देऊन आम्हाला बोलवलंय, आता इथं महिला आघाडी उभी आहे, ह्यांच्या समोर मी तुम्हाला विचारतो की ह्यांना विचारा की तुम्हाला किती पैशांचं लालच दिलंय, काय उत्तर येते बघा। आज जी गर्दी झाली ती गर्दी काय सांगते? आजची गर्दी निश्चितपणानं आपल्याला छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाची खात्री देते। आम्ही आदरणीय आमदार PN पाटील साहेब यांच्या मतदारसंघामध्ये गेले 15 दिवस प्रत्येक गाव आणि गाव पिंजून काढलेला आहे आणि लाखोच्या संख्येने छत्रपती शाहू महाराजांचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि फक्त करवीर मतदारसंघामध्ये 50,000चं लीड हे छत्रपती शाहू महाराजांचं PN पाटलांच्या वतीनं मिळणार याची ग्वाही या ठिकाणी देतो। आजच्या ह्या गर्दीवर जर बघितलं तर जवळजवळ आज शाहू महाराज जवळजवळ 3 लाख मताने निवडून येणार ही अशी आजची गर्दी सांगते। छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो। काल आम्ही कट्ट्यावर बसून चर्चा करत होतो मित्र की मी मित्राला म्हटलो उद्या शाहू महाराजांचा फॉर्म भरायला जायचा आहे, उद्या या रॅलीमध्ये। मित्र सांगू लागला, अरे बाबा रॅलीला यायची काय गरज आहे, महाराजांना आधीच माहिती आहे आमच्यावर त्यांना आहे, तर इतका विश्वास आहे रॅलीमध्ये पण आलेला नाही। काही नक्कीच कार्यकर्त्यांना विश्वास आहे विजयाचा। आणखीन काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, महिला सुद्धा आहेत। काय प्रतिक्रिया असणार आहे तुमची? रॅलीमध्ये मोठी गर्दी सुद्धा होते, महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे। निश्चितच आमचं पूर्ण समर्थन शाहू महाराजांनाच आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शाहू महाराजच आपले खासदार होणार आहेत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शाहू महाराजच खासदार होणार आहेत। एकच निर्धार, शाहू महाराज खासदार। तर विरोधक शाहू महाराजांचं वय काढतात, त्यांच्यावरती आरोप करतात आणि असं असताना तुम्ही मात्र त्यांना समर्थन देताय, काय वाटतंय? काय नाही, जिंकणार तर आहेतच, त्यामुळे वयाचा आणि ह्याचा काही संबंधच येत नाही। विरोधक निराधार टीका करतायत असं वाटतंय का? जाऊ देत, आपल्याला काय त्याच्याशी नाही। आमचा निश्चय आहे की शाहू महाराजच खासदार होणार आहेत, विजय महाराजच होणार आहे। विजय हा आमचाच आहे, आमच्या महाराजांचाच असणार आहे। एका अभ्यासू नेतृत्वाची समाजाला गरज आहे, ते फक्त महाराजच आहेत। एकूणच
या ठिकाणी पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे. विरोधक कोणतेही मुद्दे हाती घेऊन टीका करू द्यात, मात्र शाहू महाराजच हे विजयी होतील आणि शाहू महाराजांच्याच मागे आमचं समर्थन राहील अशा पद्धतीचा विश्वास आहे ते हे सगळे सहभागी कार्यकर्ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आता सध्या चुरस निर्माण झालेले आहे आणि यामध्ये आता कोण विजय मिळवत आहे हेच आता पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर चाळके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.